नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम कुरकुरीत असा आपण स्नॅक्स तयार करणार आहोत. एकदम भारी, तो पण 15-20 दिवस राहील असा एकदम असा कुरकुरीत नाश्ता तयार करणार आहोत. आज आपण करणार आहोत मस्तपैकी 2 टोमॅटो उकडवून मस्तपैकी अशी ज्वारीच्या पिठाची चकली. ही रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये 1 कप भाजलेली चणा डाळ आहे, ती घालायची आहे. ही तुम्हाला भाजलेली चणा डाळ मार्केटमध्ये लगेच मिळून जाईल. आपण आता ही वाटून घ्यायची आहे. बघू शकता अशी मी बारीक पावडर करून घेतलेली आहे. त्यानंतर अशी एक चाळण घेतलेली आहे, बाउल घेतलेला आहे. आपण आता ही वाटून घेतलेली चणा डाळ आहे ती या चाळणीत घालायची आहे व अशी चाळून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही आपली डाळ आहे ती मस्तपैकी अशी चाळून झालेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये बाकीचे पीठ आहेत ते घालायचे आहेत. इकडे मी या मापाप्रमाणे वाटीच्या 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आहे, ते घालायचं आहे. तुम्ही या फक्त तांदळाच्या पिठाचा पण करू शकता. त्यानंतर मसाले घालायचे आहेत. 1 चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये हळद आहे, ती घालायची आहे. 1 चमचा याच्यामध्ये धणे पावडर आहे, ती घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा सफेद तीळ आहेत, ते घालायचे आहेत. तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला किंवा आमचूर पावडर पण घातलात तरी चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे, ते घालायचं आहे. व आपण आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल आहे, नॉर्मल तेल, ते घालायचं आहे. हे तेल मी इकडे गरम वगैरे नाही करून घेतलेलं आहे, असंच रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे तेल. आपण आता हे हाताच्या साहाय्याने सगळं मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल आहे ते या मिश्रणाला चांगलं पिठाला लागलं पाहिजे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं. इकडे 2 टोमॅटो असे मी उकडवून घेतलेले आहेत. आता हे त्या टोमॅटोचे तुकडे करून घ्यायचे आहेत, वरच्या साली काढून टाकायच्या आहेत. मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटो घालून टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे. त्याची बघू शकता अशी करून घेतलेली आहे मी. त्यानंतर जे आपण पिठाचं जे मिश्रण आहे त्याच्यावरती अशी जाळी ठेवायची आहे व आपण आता ही टोमॅटो प्युरी आहे ती चांगली अशी चाळून घेणार आहोत, जेणेकरून ज्या टोमॅटोच्या बिया वगैरे असतात त्या अशा त्या पिठाला लागणार नाहीत. बघू शकता असं मी चाळून घेतलेलं आहे. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचे आहे चाळण. त्यानंतर आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने सर्वप्रथम मिक्स करायचं आहे, जेणेकरून जी टोमॅटो प्युरी आहे ती या पिठाला चांगली मस्तपैकी अशी लागून जाईल. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडं पाणी घालायचं आहे. इकडे मला फक्त 1.5 कप पाणी लागलं. या वाटीच्या मापाप्रमाणेच मी पाणी घेतलेलं आहे. बघू शकता या मिश्रणाचा आपल्याला इकडे डो तयार करून घ्यायचा आहे, असं मळून घ्यायचं आहे. या मिश्रणाचा आपला डो तयार झालेला आहे. बघू शकता असा डो करून घ्यायचा आहे. चकलीच्या साच्याला मी असं आतून तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही तूप पण लावू शकता. आपण आता जो डो तयार करून घेतलेला आहे ज्वारीच्या पिठाचा तो या साच्यामध्ये असा घालायचा आहे व झाकण लावायचं आहे. व आपण आता मस्तपैकी चकली तुकडा बनवणार आहोत. असं तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता ह्या चकल्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. इकडे मी चकली तुकडा केलेला आहे, बघू शकता असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही गोल आकाराचे पण करू शकता, पण मी इकडे चकली तुकडा केलेला आहे. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम सर्वप्रथम हाय ठेवा, नंतर मीडियम फ्लेमवर या चकल्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. मध्ये असं पलटी मारत राहायचं आहे आणि मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आणि आपली मस्तपैकी ज्वारीच्या पिठाची टोमॅटो घालून चकली तयार झालेली आहे. अगदी कुरकुरीत चकली होते ही आणि 20 ते 25 दिवस आणि महिनाभर सुद्धा चांगली राहते, कुरकुरीत अगदी. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील
आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.